हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू द नेक्स्ट एपिसोड ऑफ आवर केरला सिरीज. सो आज आपण जाणार आहे मुन्नार मधून ठेकेडीला. आता ठेकेडीमध्ये आम्ही इतक्या छान छान गोष्टी एक्सपिरियन्स केलेत ना की तुम्ही व्हिडिओत बघाल ना तर तुम्ही पण खूप जास्त एन्जॉय करणार आहे. पूर्ण केरळ ट्रिप मधला हा माझा फेवरेट डे होता. तुम्ही पण जर केरळ ट्रिप प्लॅन करताय किंवा तुमचे फ्रेंड्स फॅमिली जर कोणी केरळ ट्रिप प्लॅन करते तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. 2 दिवस मुन्नार छान एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आता निघालो ठेकेडीला. मुन्नार ते ठेकेडी डिस्टन्स साधारण 90 किलोमीटर एवढं आहे, पण पोचायला 3 तास लागतात. रस्त्यातले वळणदार घाट, हिरवगार जंगल आणि मस्त हवामान, सो प्रत्येक वळणावरती थांबून फोटो काढावासा वाटतो. ठेकेडीला जाताना रोडवरतीच आम्हाला ही मोठी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली होती आणि आज संकष्टी देखील होती. सो आम्ही मस्त दर्शन केलं आणि पोहोचलो आमच्या ठेकेडीच्या स्टे वरती. मग फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आजच्या फर्स्ट लोकेशनला, जे की होतं पेरियर नॅशनल रिझर्व. हा पार्क एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला बोट न जावं लागतं आणि त्याचे वेगवेगळे टायमिंग असतात, तर तुम्ही तुमच्या टायमिंगच्या अकॉर्डिंग स्लॉट बुक करू शकता. पार्किंग पासून त्यांच्याच अशा बसेस असतात ज्या आपल्याला पार्क पर्यंत घेऊन जातात. नॅशनल पार्क मध्ये आलोय तर खूप सारे प्राणी दिसतील अशा होप्स ठेवून आम्ही आलो होतो, पण सुरुवात झाली होती आपल्या बजरंगबलींपासून. त्यांनी तर बसमधनं उतरल्या उतरल्याच दर्शन दिलं. आणि इथली सगळ्यात जास्त गोष्ट मला कुठली आवडली असेल तर ती इथली स्वच्छता. इतके लोक इथं येतात पण तितकीच स्वच्छता इथं आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो पार्कच्या आतमध्ये. या पार्कचे तिकीट्स तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काढू शकता. आम्ही ऑनलाईन तिकीट बुक केलेले होते आणि इथला तिकीट रेट होता 675 रुपये पर कपल. तिकीट जरी ऑनलाईन बुक केलं असेल तरी तिथून स्लिप घ्यावी लागते आपल्या तिकीट बुक केलेल्याची. ती घेतली आणि पुढे बघतोय तर काय एक माकड होतं, तर त्याने कुणाचे तरी कुरकुरे पळवले होते आणि तो मस्त वरती बसून खात होता. सो जर तुम्ही पण इकडे येताय तर खाई प्यायच्या वस्तू थोड्याशा सांभाळूनच कॅरी करा. त्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या बोटकडे, कारण तिथूनच आपल्याला पुढचा प्रवास करायचा होता. आणि अशा प्रकारच्या बोट्स इथं आहेत. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी पर्सनल बोट बुक करायची असेल तर ती देखील तुम्ही इथं करू शकता, फक्त त्याचे तिकीट रेट थोडे वेगळे आहेत. बोट मध्ये देखील अप्पर डेक आणि लोअर डेक असे 2 सेक्शन आहेत. मी सजेस्ट करीन की तुम्ही शक्यतो अप्पर डेक चूज करा, कारण अप्पर डेक मधून दिसणारा व्ह्यू एकतर खूप सुंदर आहे आणि प्राणी दिसण्याचे जास्त चान्सेस अप्पर डेक मध्ये आहेत. आणि फायनली आमची बोट स्टार्ट झाली आणि आम्ही निघालो आजचा पार्क एक्सप्लोर करायला. बघूया आता काय काय दिसतंय ते. आता खूप प्रकारच्या बोटिंग आपण करत असतो, पण ह्या बोटिंगचा एक्सपिरियन्स ना खरंच खूप छान होता. या व्ह्यूजची मजा घेतच होतो तोपर्यंत स्पॉट झालं होतं आजचं फर्स्ट ॲनिमल, ते होतं हरिण. बिचारं कॅमेरा कॉन्शियस झालं होतं की काय काय माहिती, सगळ्यांचे कॅमेरे फक्त त्यालाच टिपायचा प्रयत्न करत होते आणि ते बिचारं त्याच्या त्याच्या खाण्यात मग्न होतं. सो त्याला त्याचं खाऊ खाऊन दिला आणि आम्ही पुढे निघालो आणि पुढे स्पॉट झाली होती आम्हाला ही छान फॅमिली. इतके सुंदर हे पक्षी होते आणि त्यांची पूर्ण फॅमिली तर या मस्त घरट्यात बसले होते. आणि एवढ्या सगळ्या लोकांना आणि कॅमेऱ्यांना बघून हे मात्र अजिबात घाबरले नाहीत, वेगळ्या वेगळ्या पोज देत छान उभे होते. सो आम्ही देखील आमची फोटोग्राफीची हौस अगदी भागवूनच घेतली.
तिथून थोडंसं पुढं आलो तर एक सभा भरलेली दिसली. आता ही सभा कोणाची आहे तर बघा, एवढे सगळे बगळे इतके छान इथे शांत बसले होते आणि या उलट आपण माणसं 2 लोकं जरी एकत्र आले तरी नुसता दंगा चालू. यांना यांच्या शांततेसोबत एकटं सोडून आम्ही आमचा मोर्चा पुढे वळवला. खूप वेळचं बघत होते पण नॉर्मल डोळ्यांनी काही दिसेना म्हणून ही दुर्बीण घेऊन बघायचा प्रयत्न केला आणि काय दिसलं हे बघा. छोटीशी पाल जेव्हा भिंतीवरती दिसते तेव्हा मी अख्खं घर डोक्यावर घेते आणि ही एवढी मोठी पाल बघायला मी पहिल्यांदाच एक्साइटेड होते. सो ही होती मॉनिटर लिझार्ड आणि ती आतमध्येच आली होती. तर खुशी-खुशी तिला बाय-बाय केलं आणि पुढे निघालो. या नदीवरती जी ही झाडं आहेत, जी की तुटकी-फुटकी दिसतात, तर त्या प्रत्येक झाडांवरती पक्ष्यांची अशी छोटी-छोटी घरटी आहेत आणि हे सगळे मस्त असे सकाळचं ऊन घेत होते. खरं तर आम्हाला खूप साऱ्या होप्स होत्या वेगळे-वेगळे प्राणी इथं दिसतील म्हणून, पण तेवढे काही दिसले नाहीत. पण ठीक आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खरंच छान होता. बोटिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला रिटर्न न्यायला सुद्धा त्यांच्या बसेस येतात, पण त्यांना थोडंसं वेटिंग होतं. मग एवढा वेळ मिळालाय तर तो वेस्ट कसा करायचा? मग आम्ही पण वेळेचा छान उपयोग केला आणि मस्त असे फोटोज वगैरे इथं क्लिक करून घेतले. मी फोटोज वगैरे काढतच होतो तोपर्यंत आम्हाला स्पॉट झाले. हे लोकं हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं बोटिंग इथं करत होते. आता याला म्हणतात काय हे माहिती नाही, पण छान वाटलं म्हणून क्लिक केलं. त्यानंतरचं पुढचं लोकेशन होतं आमचं एलिफंट जंक्शन, ज्यासाठी मी अख्ख्या केरळ ट्रिपमध्ये खूप जास्त एक्साइटेड होते. आता नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की इथं काय होणार आहे ते. एंट्री केली आणि इथं क्यूटचा हत्ती आम्हाला दिसला, सो लगेच त्याला कॅप्चर केलं. माझा सगळ्यात फेव्हरेट ॲनिमल कुठला असेल तर तो म्हणजे हत्ती आणि इथं त्यांच्यासोबत कुठलीतरी ॲक्टिव्हिटी करायला मिळणार म्हणून मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड होते. सो जर तुम्ही पण अशी कोणती ॲक्टिव्हिटी करायचं प्लॅन करत असाल, तर इथं देखील तुम्हाला आधी बुकिंग करावं लागतं. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही बुकिंगची फॅसिलिटी आहे, पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की तुम्ही शक्यतो इथं ऑफलाईनच बुकिंग करा. आणि हां, आणखीन एक सूचना ती म्हणजे प्लीज येताना इथं कॅश कॅरी करा. इथं खूप ठिकाणी Google पे वगैरे चालत नाही. स्पेशली इथं तरी थोडासा प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही बेटर राहील की तुमच्यासोबत कॅश कॅरी करा. इथं एलिफंट बाथिंग, रायडिंग आणि फीडिंग अशा वेगळ्या-वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे इथं रेट्स वेगळे आहेत. आम्ही 2 ॲक्टिव्हिटी करणार होतो, एलिफंट बाथिंग आणि रायडिंग. सो प्रत्येक ॲक्टिव्हिटीचे पर पर्सन ₹500 असा इथं रेट होता. आणि फायनली आमची फर्स्ट ॲक्टिव्हिटी स्टार्ट झाली. आमची ही हत्तीण आहे, तिचं नाव होतं भद्रा. सुरुवातीला मी थोडी घाबरलेच होते, पण तिनं इतकं कम्फर्टेबल केलं, की नंतर एकदम मज्जा यायला लागली. आणि हा माझ्या लाईफमधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. कोणत्याही 5 स्टार हॉटेलमधला शॉवर देखील तुम्हाला जी मजा देणार नाही, ती मजा आमच्या भद्राने दिली होती. सो तुमच्या टेकडीच्या प्लॅनमध्ये हा एक्सपिरियन्स नक्कीच ॲड करा. आणि जर तुम्ही एलिफंट बाथिंग करणार असाल, तर तुमच्यासोबत एक्स्ट्रा कपडे घ्यायला अजिबात विसरू नका. फर्स्ट ॲक्टिव्हिटी एकदम भारी एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो आमच्या सेकंड ॲक्टिव्हिटीसाठी, जी की होती एलिफंट रायडिंग. आणि आज मला एक गोष्ट नव्याने समजली होती, ती म्हणजे हत्तीला इकडच्या भाषेत आहाना म्हणतात आणि आम्ही ज्या हत्तीवरती रायडिंग करत होतो, तो खरंच इतका देखणा होता, की खूप लोकांना त्याच्यावरतीच राईड करायचं होतं आणि त्याला एक वेगळीच गर्दी होती.
इथं आतमध्येच त्यांनी आसपास पूर्ण इलायचीची झाडं आहेत आणि त्यांनी एक वॉकिंग ट्रॅक केलाय एलिफंटसाठी. ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटरचा हा ट्रॅक आहे. प्रॉपर जंगलामधूनच आपण राईड करतोय अशी फिलिंग येते आणि आज खरंच समजलं की हत्ती हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी कसा काय आहे ते. तिथले लोक यांना फक्त इन्स्ट्रक्शन्स देत होते आणि हे वेगळे-वेगळे त्यांची ॲक्टिव्हिटी इथं करून दाखवत होते. प्राण्यांना कुठल्याही भाषेचं बंधन नसतं. त्यांना फक्त एकच भाषा कळते ती म्हणजे प्रेमाची भाषा. या 2 ॲक्टिव्हिटीज फुल एन्जॉय केल्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे होती कथकली शो. कथकली आणि कलरीपायटू असे 2 शोज इथं असतात. दोन्ही शोजचे मिळून ₹500 असं इथं तिकीट आहे. थोडंसं निगोशिएट तुम्ही करू शकता. केरळची पारंपरिक कला, सुंदर मेकअप आणि एक्सप्रेशन्स प्लस डान्स एकदम मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स होता हा. फक्त आणि फक्त त्यांच्या फेशियल एक्सप्रेशन्स वरून ते अख्खी कथा आपल्यासमोर मांडत होते. खरंच एकदम वर्थ इट असा हा शो होता. खरंच हा शो बघितल्यानंतर कलाकारांप्रती खरंच एक रिस्पेक्ट येतो आणि हे दोन्ही कलाकार जे होते ते जेंट्स होते आणि इतक्या छान एक्सप्रेशन्स ते देत होते. सो जर केरळ ट्रिप प्लॅन करताय तर हे नक्कीच तुमच्या ट्रिपमध्ये ऍड करा. त्यानंतर नेक्स्ट शो होता तो म्हणजे कलरीपायटूचा. कलरीपायटू म्हणजे केरळचा एक प्राचीन मार्शल आर्ट ज्यामध्ये तलवारबाजी, उड्या, फाईट स्टाईल एकदम थरारक अनुभव असतो आणि यांना लाईव्ह पाहताना तर अक्षरशः अंगावरती काटा येत होता.
हा पूर्ण शो तर एकदम भारी होताच, पण ज्या नोटवरती तो एंड झाला ना, तो खरंच बघण्यासारखा होता. असा होता आमचा ठेकेडीमधला मस्त एडव्हेंचरस आणि मेमोरेबल डे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणार आहे वर्कलाला. सो स्टे ट्यून. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.